राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलंय की नणंद विरुद्ध भाऊजाई असा लढत होताना आपण बघितलंय की प्रचार 5 तारखेला 6 वाजता जरी थंडावला असला तरी 2 दिवसामध्ये भरपूर काय ते आपल्याला चित्र पाहायला मिळालं। थोड्याच वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कुटुंबियासमवेत मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यांनी थेट काटेवाडी गाठली। काटेवाडीमध्ये त्या कुठं आल्या तर त्या आल्या अजितदादांच्या निवासस्थानी। याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा बंगला असून आपण बघितलंय की त्यांच्या बंगल्याच्या बाहेर अजित आशाताई अनंतराव पवार बंगला अशी नावाची पाटी आहे आणि आपण बघितलंय की अजितदादा म्हणत होते की सदरची निवडणूक भावनिक न करता आपण ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी समजून आपण त्याकडे लक्ष द्यावे। परंतु आपण बघितलंय की एकीकडे पवार साहेबांची गेली 2 दिवस तब्येत प्रकृती खालावलेली आहे, त्यांचा घसा बसलेला आहे, त्यांना घसा बोलताना त्रास होतोय म्हणून त्यांनी नियोजित 2 दिवसाचे कार्यक्रम रद्द केलेल्याचे पण आपण पाहिलं। आज त्यांनी सकाळी माळेगाव येथे जाऊन श्रीमंत शंभूसिंह विद्यालयामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला, परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्याने प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलू शकले नाहीत। आपण बघितलंय की आता थोड्याच वेळात खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी आल्या आणि त्यांनी याच ठिकाणी अजितदादा यांचे आई आशाताई पवार यांची भेट घेतलेली, त्यांची तब्येतीची विचारपूस केलेली आणि विचारपूस झाल्यानंतर त्यांनी इंदापूरकडे प्रस्थान केल्याचे आपल्याला समजते। परंतु एकंदरीत आपण बघितलं की सदरची निवडणूक ही आता भावनिकच्या दिशेने जाताना आपण बघतोय। असं जरी असलं तरी संपूर्ण राज्यभर आता याचीच चर्चा आहे, खासदार सुप्रिया सुळे अचानक काटेवाडीमध्ये कशा पोहोचल्या, काटेवाडीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी कुणाकोणाची भेट घेतली, भेट झाल्यानंतर काय चर्चा झाली असावी, निवडणुकीनंतर पवार कुटुंबियात काय चर्चा असणार आहे, याचे अनेक विषय समोर येऊ लागलेले आहेत। आणि आपण बघतोय की असं जरी असलं तरी सुप्रिया सुळे आणि आशाताई पवार यांच्या भेटीमध्ये जी काय निकष लागायचे ते आता सुप्रिया सुळे यांना भेटल्यानंतर काय चर्चा झाली आपल्याला थोड्याच वेळात किंवा दुपारपर्यंत स्पष्ट होईलच। परंतु एकंदरीत आपण बघितलंय की आज म्हणजे आपण दिवाळीला बघितलं होतं की भाऊबीज होती आणि भाऊबीजेच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंब याच काटेवाडीतील पवार बंगल्यावर आलं होतं। आपण बघितले की त्यावेळेस देखील सुप्रिया सुळे त्यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी होते, स्वतः शरद पवार साहेब देखील होते आणि नंतर त्यांची भाऊबीजेनंतर आज त्यांनी जी आपण बघितलं की पवार कुटुंबियामध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांनी आज पुन्हा या काटेवाडीमध्ये येऊन आपल्या आशाताई पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। कारण आपण बघितलंय की या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक आपले जे विरोधक असतील त्यांची जाऊन भेट घेतलेली आहे आणि आज सकाळी 7 वाजता अजितदादा त्यांच्या समेत त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार आशादेवी पवार यांनी संयुक्तिक मतदान 7 वाजता केलं आणि त्याच्यानंतर साधारण आपण बघितलं की 9:30 वाजता त्यांनी बारामतीच्या रिमोट होम येथे मतदान केल्यानंतर त्यांनी थेट काटेवाडी गाठली आणि पवार यांचे या ठिकाणी जे आशाताई पवार होते त्यांची भेट घेतलेली आहे। आजच्या या भेटीवर आपण दिवसभर लक्ष ठेवून असणारच आहोत, पण सध्या तरी आपण या फेसबुक पेजवर आता इथंच थांबतोय। धन्यवाद।